मित्रांनो, माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेर गाव. मी हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे नाव आहे विज्ञान विश्व. या पुस्तकाचे लेखिका आहेत डॉक्टर सुनीता बुरकुंडे व चेतना पाटील. या पुस्तकामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आहेत आणि त्यांचा जीवन परिचय आहे. त्यातील एक थॉमस अल्वा एडिसन. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी रोजी 1847 रोजी झाला. ते लहान होते तेव्हा ते त्यांच्या शाळेत ते जेव्हा लहान होते तेव्हा ते त्यांच्या शिक्षकांना खूप प्रश्न विचारायचे. त्यामुळे एकदा त्यांनी एक प्रश्न त्यांच्या शिक्षकांना विचारला, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी असे सांगितले की त्यांनी एडिसनच्या आईला असे सांगितले की तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्यामुळे आम्ही त्याला शाळेतून काढून टाकत आहोत. एडिसनची आई स्वतः शिक्षिका होती, त्यामुळे तिने एडिसनला खूप काही घरी शिकवले. तो जेव्हा घरी असायचा तेव्हा तो रिकाम्या वेळेत काही ना काही काम करत असे व शोध लावत असे. एडिसनने एकदा त्याच्या घरी स्वतःची एक लहानशी प्रयोगशाळा केली व तो त्यात वेगवेगळे प्रयोग करत असे. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की तेव्हा जगामध्ये विद्युत दीप नव्हता, म्हणून एडिसनने विद्युत दीपाचा शोध लावला. त्याने जगभरात विद्युत दीप निर्माण केले. 2 सर आयझॅक न्यूटन. यांचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला. एके दिवशी सर आयझॅक न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते व त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद पडले आणि त्यांनी असा विचार केला की सफरचंद खाली का पडले, वर का गेले नाही. त्यांनी त्यावरच खूप मननचिंतन केले आणि त्यांनी त्याचा शोध लावला की कोणतीही वस्तू पृथ्वीवरील वस्तू वर का जात नाही, खाली का पडते. त्यांनी त्याचा शोध लावला. त्यांनी असा विचार केला की चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरत असेल, म्हणून कदाचित सफरचंद जात नसेल. त्यांच्या मनामध्ये त्याबद्दलचे खूप काही प्रश्न पडत होते. त्यांनी त्यावर खूप प्रक्रिया केली व गुरुत्वाकर्षण शोध लावला. 3 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 11 ऑक्टोबर रोजी झाला. त्यांचा जन्म रामेश्वरममध्ये झाला. त्यांची खूप गरीब परिस्थिती होती. त्यांचा एक प्रिय मित्र होता आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा एक मित्र होता. त्यांचे नाव होते रामनाथ. ते दोघे मित्र होते. रामनाथ हिंदू होता, पण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मुसलमान होते, पण त्यांचे मित्र हिंदू होते. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या सोबत मैत्री ठेवली. एके दिवशी ते दररोज पहिल्या बेंचवर सोबत बसायचे आणि एकदा नवीन शिक्षक शिकवायला आले आणि तेव्हा त्यांनी पाहिले की हिंदू आणि मुस्लिम एकत्र बसले आहे, म्हणून ते खूप रागावले आणि त्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर ओरडले आणि म्हणाले की खूप काही बोलले आणि म्हणाले की तू शेवटच्या बेंचवर जाऊन बस. तेव्हा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामला अपराधबोध सुद्धा वाटला आणि त्यांना अपमान झाला असं सुद्धा वाटले. ते त्यांच्या वह्या पुस्तके गोळा करून ते शेवटच्या बेंचवर गेले आणि त्यांनी पाहिले की रामनाथच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तर ते दोघे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सर्व काही त्यांच्या आईवडिलांना सांगितले. त्यावर रामनाथच्या वडिलांनी
विचार केला की त्या शिक्षकांना घरी बोलवायचे आणि सर्व काय बोलवायचे आणि त्यांना सांगायचे की मुस्लिम आणि हिंदू एकत्र जरी असले तरी त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शिक्षकांना बोलावले आणि म्हणाले होते की धन्यवाद.